श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 56. तेथून दोघेही दिल्ली येथे आले. धर्मशाळेत उतरले. भुईवर अंग टाकताच त्यांना झोप लागली. पहाटे दयाळराव स्वामींना एक स्वप्न पडलं. दिसलं, मुसलमान सैन्यानं आंबेजोगाई गावावर हल्ला केलाय. सर्व घरांना आगी लावल्यात. जीव वाचवण्यासाठी लोक सैरावैरा धावत सुटलेत. त्यांच्या घरावरही हल्ला झालाय. घराला आग लावलीये. लक्ष्मीबाई आणि मुलांना घराबाहेर न पडता आल्यामुळे ते आतल्या आत किंकाळ्या फोडतायत, जळतायत. घराची राख रांगोळी झालीये. गाव पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय. ते दृश्य पाहून दयाळराव स्वामी एकदम घाबरले. ते जागे झाले तेव्हा त्यांना दिसलं, गोविंद स्वामी धावत त्यांच्या जवळ आलेत. दयाळराव स्वामींची छाती धडधडत होती. अंगाला घाम सुटला होता. त्यांनी गोविंद स्वामींना ते स्वप्न सांगितलं. गोविंद स्वामी गंभीर झाले. त्यांनी क्षणभर डोळे मिटले आणि मग डोळे उघडून म्हणाले, तुमची पत्नी आणि मुलं सुरक्षित आहेत. चिंता करायचं कारण नाही. तुम्ही जाणताच की आमच्या पत्नी आणि 4 मुलं तिथेच आहेत. त्यांचं तुमच्या घरावर पूर्ण लक्ष आहे. वाटेल ते करून ते तुमच्या मंडळींचा बचाव करतील. त्यासाठी प्रसंगी स्वतःचे प्राणही अर्पण करतील. पण तशी वेळ येणार नाही. घाबरायचं कारण नाही. दयाळराव स्वामींच्या डोळ्यासमोर स्वप्नातलं ते भयंकर दृश्य पुन्हा दिसलं. ते अस्वस्थ झाले. गोविंद स्वामींच्या ते लक्षात आलं. म्हणाले, या गावातले नामांकित ज्योतिषी चतुर्वेदी यांची आपण भेट घेऊ. ते रमल विद्या जाणतात. त्या विद्येच्या सहाय्यानं ते आपल्याला वस्तुस्थिती सांगू शकतील. सकाळी दोघे जण ज्योतिषी चतुर्वेदींकडे गेले. त्यांनी दयाळराव स्वामी आणि गोविंद स्वामी दोघांच्याही हातात कवड्या दिल्या आणि त्या फेकायला सांगितल्या. दोघांचं पडलेलं दान त्यांनी पाहिलं. आकडेमोड केली आणि म्हणाले, आंबेजोगाई गावावर यवन सैनिकांचा हल्ला झालाय. पण गोविंद स्वामी आणि दयाळराव स्वामी दोघांचीही कुटुंब सुरक्षित आहेत. चतुर्वेदी क्षणभर थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर गूढ हास्य तरळलं आणि हळूवार स्वरात दयाळराव स्वामींना म्हणाले, तुम्ही फार भाग्यवान आहात. सद्गुरूंची तुमच्यावर कृपा आहे, पूर्ण कृपा आहे. म्हणूनच जी दुर्घटना प्रत्यक्षात घडायची होती ती स्वप्नात घडली. आता ती प्रत्यक्षात घडायची आवश्यकता राहिलेली नाही. दयाळराव स्वामी चकित झाले. म्हणाले, म्हणजे मी नाही समजलो, आपण काय म्हणताय? चतुर्वेदीजी म्हणाले, कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे प्रत्येकाला आपल्या कर्माचं फळ भोगावंच लागतं हे आपण जाणताच. अशा दुर्घटना आणि दुःख हे प्रारब्ध कर्माचं फळ असतं. पण सद्गुरूंची कृपा झाली की विपरीत प्रारब्धाचे भोग प्रत्यक्षाऐवजी स्वप्नात भोगून संपवता येतात. ज्या दुर्घटना प्रत्यक्षात घडायच्या त्या स्वप्नात घडून जातात. अपघात घडून प्रत्यक्षात पाय मोडायचा तो स्वप्नात मोडतो. दुःख भोग स्वप्नात भोगून झाले की प्रत्यक्षात ते दुःख भोग पुन्हा भोगायची गरज राहत नाही. आणि गंभीर होऊन पुन्हा ते म्हणाले, शेवटी जीवन म्हणजे तरी काय आहे? जीवन हे स्वप्नच आहे ना? वेदांतच सांगतो ना? मग या स्वप्नाऐवजी त्या स्वप्नामध्ये दुःख भोगलं. सद्गुरूंची कृपा असली म्हणजे होतं हे सगळं. आणि गोविंद स्वामींकडे वळून ते हसून म्हणाले, गुरुजी बरोबर आहे ना? गोविंद स्वामी प्रसन्नतेने हसले. चतुर्वेदीजींचा निरोप घेऊन धर्मशाळेमध्ये दोघेही परत आले. गोविंद स्वामी म्हणाले, आता आपण परतीच्या मार्गाला लागूया. उत्तर मानस यात्रा पूर्ण झाली आहे. येथून थेट आंबेजोगाईला घरी जायचं. थेट प्रवासाचे घोडे ठरवून दोघे जण तातडीनं दिल्लीहून निघाले आणि जलद गतीने थेट आंबेजोगाईला आले. मराठी भूमीवर प्रवेश करताच कळलं, औरंगजेबाने मराठवाडा भागातही मोठा हल्ला केलाय. सर्वत्र जाळपोळ, अत्याचार, अंधाधुंदी चालू आहे. आंबेजोगाईला येताच दिसलं, खरोखरच यवन सैन्यानं हल्ला करून गाव संपूर्ण उद्ध्वस्त केलंय. घरं दारं जाळून टाकली आहेत.
सर्व गावकरी गाव सोडून गेलेत. आंबेजोगाई गावाचा विध्वंस झालेला पाहून दयाळराव स्वामी उदास झाले. गोविंद स्वामींचं कुटुंब जवळच्या एका खेड्यात राहायला गेलं होतं. तिथेच जवळ एका ब्राह्मणाच्या घरी 2 खोल्यांमध्ये लक्ष्मीबाई आणि मुलं राहिली होती. दयाळराव स्वामी उदास झालेले पाहून गोविंद स्वामी म्हणाले, वादळ येतात आणि जातातही. वादळानं जेवढं झाड हलतं तेवढी त्याची मुळं जमिनीत घट्ट होत जातात. गोपाळकृष्ण सगळं मार्गाला लावून देतील बरं. हा विश्वास मनामध्ये दृढ असू द्यावा. त्यांच्या स्मरण मननातच राहावं म्हणजे सर्व काही मंगल होतं. पण स्वामी आता आंबेजोगाई गावात राहण्यासारखी परिस्थिती राहिली नाही ना. कुठे जायचं हा प्रश्नच निर्माण झाला ना. सारं काही गोपाळकृष्णांवर सोपवून द्यायचं. तुम्हाला कुठे ठेवायचं, कसं ठेवायचं, तुमच्याकडून कोणतं काम करून घ्यायचं, सगळं गोपाळकृष्ण पाहतील. ते जे काही करतील तेच तुमच्या हिताचं असेल. हे ऐकून दयाळराव स्वामी स्थिरचित्त झाले. त्यांच्या मनातील अशांत भावना नाहीशा होऊन गेल्या. श्रीराम समर्थ श्रीराम.